मित्र, नोकरीच्या निमित्ताने बायोडाटा करावा लागतो किंवा वधूवरांना सुद्धा बायोडाटा करावा लागतो. आज आपण वधूवराच्या बायोडाट्याबद्दल बोलत नाही आहोत. आज बोलतो आहोत नोकरीसाठी आपल्याला जो बायोडाटा तयार करावा लागतो तो करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भानं आजच्या काही भागात, पुढच्या काही भागात आपण काही बायोडेटाच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. ज्यांना उत्तम बायोडाटा तयार करता येते त्यांच्यासाठी नोकरी प्राप्त करण्याच्या बाबतीमध्ये जे काही अडथळे येतात त्यातले काही अडथळे नक्की दूर होतात. बायोडाटा तयार करत असताना काही चुका होतात, त्या चुका होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर पहिल्यांदा बायोडाटा तयार करताना आणि बायोडाटा परत तो सादर करताना सुद्धा काही काळजी घ्यावी लागते. बायोडाटा जेव्हा समोर ठेवतो अधिकारी, जे आपल्याला नोकरी देणारे आस्थापना, ज्या कंपन्या आपल्याला नोकरी देणार आहेत, ज्या आस्थापना आपल्याला नोकरी देणार आहेत, शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर जेव्हा आपण बायोडाटा सुद्धा पाठवतो तेव्हाही काही काळजी घेणं गरजेचं आहे. पहिल्यांदा तो गांभीर्यानं आणि काळजीपूर्वक करणं अतिशय गरजेचं आहे. कारण कमीत कमी जागेमध्ये आपलं शैक्षणिक पात्रता, आपलं कौशल्य, आपला अनुभव, आपला छंद, आपला ॲड्रेस, आपला पत्ता, ह्या सगळ्या घटकाचा मी पुढच्या भागामध्ये सर्व संदर्भ देऊन कोणकोणते घटक त्याच्यामध्ये अंतर्भाव झाला पाहिजे, कोणकोणत्या घटकाचा हे देखील सांगणार आहे. कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे. आणि बायोडाटा हा आपल्याला कोणासाठी द्यायचा आहे, का द्यायचा आहे, त्या अनुषंगानं सुद्धा त्याच्यामध्ये कसे चेंजेस करणं गरजेचं असते ते पण सांगणार आहे. आजच्या भागामध्ये बायोडाटा तयार करत असताना ज्या काही चुका घडतात सर्वसाधारणपणे आणि त्याचे मग उत्तरे देताना अडचण येऊ शकते. शुद्ध लेखनाच्या संदर्भामध्ये फारसं गांभीर्यानं बायोडाटा तयार करताना काही मुलं घेत नाहीत. आता हे बायोडाटा काही जण DTP सेंटरला करतात आणि DTP सेंटर मध्ये जी काम करणारी मुलं आहेत, बऱ्याचदा काही ठिकाणी त्यांना टायपिंगचं चांगलं ज्ञान असू शकते, स्पीड असू शकते टायपिंगची, पण कधी कधी जो काही शब्द वापरायचे आहेत त्या ठिकाणी चूक होण्याची शक्यता असते अर्थाच्या दृष्टिकोनातून. मग तो योग्य शब्द आपण वापरलाय काय आणि त्या शब्दातून त्याचे स्पष्टीकरण जेव्हा देण्याची वेळ येते त्यातून बारीकशा चुका जे राहतात त्यातल्या, तेव्हा अडचण येऊ शकते. बायोडाटा तयार करून देणाऱ्याला DTP सेंटरमध्ये ते त्यांना देऊन टाकते, त्याचं काम संपलं, पैसे घेतले, विषय संपला, त्याचं काही देणं घेणं नाही परत. पण मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की नाही ते DTP वाल्यानंच केले, तसं मला काही माहिती नाही, मी दिलो होतो, व्यवस्थित दिलो होतो, म्हणजे सगळे डॉक्युमेंट दिलो होतो, त्याच्यातून कर बाबा म्हणालो, पण त्यानं काही बरोबर केला नाही, तर काय करू साहेब मी, असं म्हणता येत नाही. तुम्ही जबाबदारी जर टाळत असाल आत्ताच, तर तुम्ही जबाबदार घटक नाहीत असं त्याचा अर्थ होतोय. कारण आपल्याला कोणाला तरी दोषी ठरवून आपण दोषमुक्त होण्याचा जो काही खटाटोप आहे तो इथं जमत नसते. म्हणून या ठिकाणी शुद्ध लेखन कडे लक्ष द्या. तुम्ही मराठीत करत असाल तर मराठी शुद्ध लेखन असेल, इंग्रजीत करत असाल इंग्रजी, हिंदी असेल तर हिंदी, हे सगळे गोष्टी आपण बघणं अतिशय गरजेचं गोष्ट आहे. इंग्रजीचं शुद्ध लेखन बऱ्याचदा शब्द येतात, तुम्ही जर ते तपासून घेता येऊ शकते.
तशी आता टायपिंग करताना सोय आहे. या दृष्टिकोनातून आपण बघावं. तज्ज्ञ व्यक्तींना तो बायोडाटा गडबड करू नये. बायोडाटा नेहमी अपडेट ठेवावा. 4 लोकांना दाखवावं, त्या तज्ज्ञांना दाखवावं, ज्या त्या भाषा तज्ज्ञांना दाखवावा आणि त्यातून आपल्याला त्या गोष्टी. काही जण बायोडाटा दुसऱ्याला दाखवू नये बाबा असं काही जण म्हणतात. असू दे, अशा गोष्टीकडे लक्ष देऊ नका तुम्ही. तर बायोडाटा लोक काय म्हणतील म्हणून आपण चुका काढतात. काही जणाला लईच आमच्या चुका काढा वाटतात आणि चुका काढू नये. काही जणाला ज्याला चुका काढल्या, जे चुका काढल्या तरच आपल्याला सुधारणेला वाव आहे ना. हा, विनाकारण द्वेषबुद्धीतून टीका करू नये हा भाग वेगळा. पण कोणी जर आपल्याला हे असं नाही असं जर आपल्याला कोणी सांगितलं, आता मी आता माईक वापरतोय, मला एका जणांनी सुचवलं होतं किंवा थोडा आवाजामध्ये क्लॅरिटी येते, माईक वापरा, काय ओके. तर मी तुम्हाला सांगतो की आपल्याला काही सुचवलं तर आपण ते ऐकलं पाहिजे. तर हे बायोडाट्यामध्ये सुद्धा शुद्ध लेखनाकडे एक लक्ष द्या. दुसरी महत्वाची गोष्ट मी आपल्या पुढे ठेवतो आहे ते म्हणजे तुम्ही जे काही त्या बायोडाट्यामध्ये नोंदवत आहात त्याचं स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. त्याच्याबद्दल तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्याबद्दल बोलता आलं पाहिजे तुम्हाला. नाही साहेब, ते काय माझा मित्र करत होता आणि मग त्यानं तसं लिहिलं म्हणून मी पण तसंच लिहिलो, असं तिथं जमेल का? नाही जमणार ना. तुम्ही जी काही गोष्ट लिहिलेली आहे, तुम्ही ज्या विषयाबद्दल तुम्ही म्हटलेलं आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश येते, तुम्हाला कोणत्या भाषेचं ज्ञान आहे असं लिहिलं, मराठी, हिंदी, इंग्रजी. त्याने इंग्रजी येते समजून तुम्हाला इंग्रजीत बोलायला सुरू करतात मुलाखतीमध्ये. नाही साहेब, मला तेवढं इंग्रजी आहे ना बरं का, तुम्ही आता असं बोलायला लागला. सुरुवातीलाच नाही लिहायचं ना. लिहिता येत असं बोलू शकता. मी संवाद मराठी आणि हिंदी, मराठीमध्ये उत्तम संवाद साधू शकतो. तुम्ही तुम्हाला जर दुसऱ्या भाषेत येत नसेल, मी मराठीमध्ये उत्तम संवाद साधू शकतो. एक हिंदीमध्ये तुम्ही लिहू शकता. मी हिंदी वाचता येते, लिहिता येते, परंतु प्रभावी संवाद करताना फारसा प्रभावी संवाद करता येत नाही असं तुम्ही सांगू शकाल एखाद्या वेळेस. इंग्रजीमध्ये फक्त इंग्रजी वाचता येते, समजते, पण संवादात अडथळे येतात असं तुम्ही लिहिलं तर त्याला प्रामाणिकपणे वाटते. नाही तर इंग्रजीमध्येच त्यानं सांगायला सुरू केला संवाद, तुम्ही असं म्हणू शकणार मला इंग्रजी येत नाही, तुम्ही इंग्रजी येते म्हणून लिहिले म्हणजे तुम्ही खोटे आपण इम्प्रेशन मारण्याच्या नादामध्ये इम्प्रेशन पाडून बसता. पुढची माणसं तुम्हाला तपासल्याशिवाय घेत नाहीत. तुम्ही म्हणसाल नाही सर मग तसं लिहूच नाही, ठीक आहे नका लिहू. इंग्रजी येत नाही, संवाद साधताना अडचण येतात, आपण निगेटिव्ह आपल्याविषयी का लिहावा असं तुम्हाला कोणी सुचवू शकते. बरं, नका लिहू, नकाच लिहू ना. मराठी इंग्लिश येत नाही, इंग्लिशचा उल्लेखच करू नका. तुम्हाला जी भाषा प्रभावीपणे येते तेवढीच लिहा मग. किंवा एवढं लिहू शकता, मराठी लेखन, वाचन, लेखन आणि संवाद प्रभावीपणे करता येते. आणि इंग्रजीमध्ये वाचन आणि लेखन म्हणजे बघून लिहिणे या अर्थानं. तर ह्या गोष्टी खूप बारकाईच्या असतात. ह्या गोष्टी त्यामुळं आपल्याला जी गोष्टी येत नाही, जी जमत नाही, आपण जी गोष्ट केली नाही त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये नोंदवायच्या नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आता दुसरे नोंदवत असेल तर आपण कसं करावं? आता दुसरे काय सोन्याची सरी घातली म्हणून काय आपण फाशी घ्यायची का? तसं नाही करायचं. त्याला येत असेल त्याने लिहितेल, लक्षात आलं. नाही तर त्याची प्रभावी तयारी तरी करता आली पाहिजे तुम्हाला. मग ते भाषेशी अवगत करून घ्या. तर त्या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. तुम्ही काही बारीक गोष्टी वर प्रश्न बऱ्याचदा बायोडाट्यावरच प्रश्न विचारतात.
सहज त्या बायोडाटाच्या प्रती त्यांच्या समोर असतात. अरे वा, तुम्ही एखाद्या महाविद्यालयात शिकलात, या महाविद्यालयात माझं शिक्षण झालेलं आहे. त्या महाविद्यालयाचं समजा ज्या महापुरुषांचं नाव त्या महाविद्यालयाला दिलेलं आहे, त्या नावावर प्रश्न विचार. त्यांना कोणत्या विषयावर प्रश्न विचारावेत आपण नाही सांगू शकत. नाही, मी जिथं शिकलो तिथं काय संबंध आहे त्या ज्यांच्या नावाचा, मग ज्या नावानं ते महाविद्यालय होतं किंवा शाळा होती, त्यांचं चरित्र समजून घेण्याची मला काय गरज आहे? असं जमत नाही. तुम्हाला साधं काय त्यांच्याविषयी ते विचारू शकतात. तुम्ही त्यांना असा का प्रश्न विचारला असा प्रश्न करू शकत नाही. काय माहिती आहे का तुम्हाला त्यांच्याविषयी? असं सहज प्रश्न विचारतात. म्हणजे तुम्हाला बोलतं करणं, तुमची प्रामाणिकपणा तपासणं मुलाखतीचा एक उद्देश असतो त्यांच्या पुढं. मी मुलाखतीच्या सत्रांमध्ये या सगळ्या गोष्टी डिटेल सांगणार आहे, पण एक संदर्भ निघाला म्हणून मी सांगतोय. तर ह्या गोष्टी किंवा तुम्ही कसं बोलता, व्यक्त कसं होता, तुमच्याविषयी, तुमच्या मनामध्ये जिथं आपण शिकलो त्यांच्याविषयी काही कृतज्ञता आहे की नाही, म्हणजे अशा काहीतरी एक गोष्टी त्यांना तपासायच्या असतात. ती खरं तर मुलाखती तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी असते. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की जिथं ज्या गोष्टी जर शिक्षणाविषयी जर असेल किंवा एखादंच तुम्ही जे गाव आहे, उदाहरण नांदेड, तुम्ही दिल्लीला मुलाखतीला गेलेला आहात. अरे नांदेड राजकारणामध्ये शंकरराव चव्हाण साहेबांमुळे ओळखल्या जाते. नांदेडला शीख बांधवांसाठी आणि इतरांसाठी अतिशय श्रद्धेचं ठिकाण असणारा गुरुद्वारा आहे. गुरुद्वारा कुणाची समाधी आहे वगैरे तिथे, अशा साधारण म्हणजे काही पण विचार. गुरु ग्रंथ साहिबा यामध्ये नामदेव सुद्धा ना, तुमच्या मराठवाड्यातलेच नरसी नामदेव, त्यांचे काही अभंग आहेत का, काही त्यांच्या रचना त्याच्यामध्ये आहेत का, काय माहित नाही आपल्याला, तसलं काय माहित नाही. म्हणजे उदाहरण मी सांगितलं की तुम्ही तुमच्या ज्या गावातून पुढे जात आहात त्या गावाविषयी तुम्हाला माहिती नोंदवले जातात. तुम्हाला वाटत नाही तशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. विचारतातच का? नाही. विचारणार नाहीत का? सांगता येत नाही. पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, जे काही नोंदवता तुम्ही त्याच्यामध्ये त्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. तर या सर्वच गोष्टी नोंदवलेल्याच विचारतात असं काही नाही, न नोंदवलेल्या पण विचारू शकतात. तुम्ही सकारात्मक असला. बायोडाटाच्या संदर्भामध्ये मी सांगत होतो की दुसरं एक महत्वाचं म्हणजे बायोडाटा जेव्हा तुम्ही तयार करता तो अतिशय मेहनत घेऊन तयार करा. त्याचबरोबर तो बायोडाटा पूर्ण पान भरून टाकू नका. त्याच्यामध्ये समाज सोडा. त्या बायोडाट्यावरच त्या एखाद्या वेळेस अधिकारी सिलेक्ट म्हणून लिहू शकतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. बायोडाटा देत असताना तुम्ही कव्हरिंग लेटर पण देऊ शकता. माझा बायोडाटा आपल्या प्रति महोदय अर्ज करून त्याच्यासोबत मी आपला या पदासाठी अर्ज केला आहे, तर माझा बायोडाटा आपल्यासमोर सादर करत आहे. अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या या पदासाठी माझा विचार व्हावा. मला जर संधी दिलात तर मी संधीचं सोनं करेल, अशा स्वरूपाचं तुम्ही लिहून तो बायोडाटाच कव्हरिंग सुद्धा देऊन सादर करू शकता. आता मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की जेव्हा बायोडाटा आपण देत असतो ते बायोडाटा तयार केल्यानंतर विशिष्ट कव्हरमध्ये तो बायोडाटा ठेवून दिला पाहिजे व्यवस्थित. त्याच्या घड्यामोड्या झाल्या ना की त्या पुढच्याकडे इम्प्रेशन डाऊन. कधी कधी हाताला लागलेलं तेल त्याला लागते. जेवताना जर धरलं असेल तर जेवणाचं त्याला हे लागते.
ह्या सगळ्या गोष्टी आता तर आज एका किती अतिशय छोटीशा गोष्टीला अधोरेखित केलेलं आहे. आपल्या नांदेडचे विद्यमान पालकमंत्री अतुलजी सावे साहेबांनी असं म्हणाले की बऱ्याचदा माझ्याकडे जेव्हा बायोडाटे येतात तेव्हा त्याला तेल लागलेलं असते त्या बायोडाट्याला, किंवा असं काही खराब झालेलं असतं, त्यांना सूचित करायचं होतं. कारण ते विषय संदर्भ होता म्हणून ते बोलले. काही विषय संदर्भ असा होता की नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाच्या आमदार श्रीजयताई चव्हाण यांनी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचं एक पाऊल म्हणून उमेद इंस्टाग्राम, फेसबुकच्या पेजचं त्यांनी आज लोकार्पण सोहळा ठेवलेला होता. त्यांनी विमोचन केलेलं आहे. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब होते. माजी पालकमंत्री, माजी शिक्षण आणि उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण मंत्री DP सावंत साहेब होते. या विद्यमानांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत ते बोलले की त्यांनी बायोडाटा सुद्धा चांगला करण्याचा संदेश दिलेला आहे. हे सगळं काही डिटेल त्यांनी सांगितलेलं नाही, काही फक्त बायोडाटा चांगला करा, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका एवढं ते म्हणाले. तेल वगैरे लागलेलं असते, हा संदर्भ त्यांनी दिला, त्यांचाच फक्त मी संदर्भ दिलेला आहे. अशोकरावजी चव्हाण साहेबांनी या कार्यक्रमामध्ये शारदा भवन शिक्षण संस्थेतल्या प्रोफेसर मंडळींना आवाहन केलेलं आहे की मुलांकडनं मुलाखतीची तयारी करून सुद्धा घ्या. एक सूचित केलेलं आहे की घेणं आवश्यक राहील, या दिशेने प्रयत्न व्हावेत, अशा पद्धतीने सहज सूचना त्यांनी केलेली आहे. तर मित्र, मी तुम्हाला या निमित्तानं बायोडाटाच्या संदर्भानं आणखीन एक मुद्दा सांगून मी हा थांबवणार आहे की आपल्याला कशासाठी, कोणत्या पदासाठी आणि कोणाकडे आपण बायोडाटा देणार आहोत, त्यानुसार बायोडाटा आपण तयार केला पाहिजे. त्या ठिकाणी त्यामध्ये आवश्यक असेच मुद्दे त्याच्यामध्ये आले पाहिजे. या संदर्भात मी सविस्तर पुढच्या भागामध्ये सांगेल. कारण बऱ्याचदा चुका काय होतात, तो DTP सेंटरला किंवा दुसऱ्याकडे जर तुम्ही बायोडाटा तयार करता, झाला ना एकदा बायोडाटा, त्याच्यात किती चेंजेस करायचे, काय करायचे, अशा पद्धतीने सांगितलं जातं. तुम्ही तसंच बायोडाटा त्यांना पाठवता, अनावश्यक माहिती ते वाचतात, काही ते अनावश्यक बघण्यामध्ये आवश्यक ते विसरून जाऊ शकते. हे असं होऊ नये यासाठी आपण बायोडाटाचा हा संदर्भ आपण बघायचा आहे. हा बायोडाटाच्या अनुषंगाने मी एका भागात पुढच्या बोलणार आहे. आणखीन एक भागामध्ये काही मुलाखत कशी द्यावी, मुलाखत देताना कोणती काळजी घ्यावी, मुलाखत प्रभावी कशी करावी, मुलाखत घेणाऱ्यांना काय अपेक्षा असतात, मुलाखतीमध्ये देणाऱ्यांनी पूर्वतयारी कोणती करावी, प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय चुका होतात, त्या चुका कशा टाळाव्यात, या आणि आणखीन काही घटकाचाही विचार मी आपल्यासमोर मांडणार आहे. तर या भागामध्ये बायोडाटाच्या संदर्भामध्ये काही आपल्याला सूचित करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बायोडाटाच्या संदर्भात, मुलाखतीच्या संदर्भामध्ये किंवा आपल्या इतर काही प्रश्न जर असतील तर 9767704604 या नंबरवर मेसेज करून आपण मला विचारू शकता. पुढच्या भागामध्ये जो भाग मी बायोडाटाच्या कसा तयार करावा, कोणकोणते घटक त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहेत किंवा अन्य काही बाबी मी सांगणार आहे. धन्यवाद.